गरिबी वाईट असते. सुदामांकडे गरिबी होती, लक्षात ठेवा. 18 विश्व पूर्वी बोललं जायचं. पूर्वी घराण्यामध्ये काही काही पिढ्यान गरिबी हटली नाही. लक्षात ठेवा, पिढ्यान गरिबी हटली नाही. पिढ्या गरिबी हटलेली, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या ठिकाणी इकडून बसा. 20 गुणाकार किती येतो? तुमचं गणित कच्चच दिसतंय माझ्यासारखं. 18 गुणिले 20 गुणाकार किती येतो? घरी गेल्यावर करा. चला, किती येतो? 360 येतो का? हा, बरोबर, 360 येतो ना. आणि वर्षाचे दिवस किती असतात? म्हणजे ह्या कथेचा अर्थ आहे वर्षानुवर्ष ज्याची गरिबी हटली नाही, वर्षानुवर्ष ज्याचं काही गरिबी वर्षानुवर्ष गेली, गरिबी हटली नाही. गरिबी हटत नसते, गरिबांनाच हटावं लागतं. लक्षात, गरिबी कुठे हटत असते? वर्षानुवर्ष गेली ज्याची गरिबी हटली नाही. लक्षात ठेवा, अशी परिस्थिती होते. आणि पण प्रसन्न सुदामा प्रसन्न होते. लक्षात ठेवा, एक दिवस सुदामांची पत्नी, नाव होतं सुशीला. सु म्हणजे चांगली, शील म्हणजे स्वभाव, ज्याचा स्वभाव चांगला होता. तिने सांगितलं, स्वामी आपलं जीवन दुःखामध्ये गेलं, अडचण नाही, पण आपल्या मुलांचं जीवन दुःखामध्ये जाता कामा नये. लक्षात ठेवा, आई वडील मुलांसाठी काय काय कष्ट सहन करतील याचं वर्णन करता येत नाही शास्त्रामध्ये. आणि पुढचं ऐका, आई वडील मुलांसाठी काय काय दुःख, किती अपेष्टाल, काय काय करतील काही सांगता येत नाही. पण मुलं मोठी झाल्यानंतर आई वडिलांचे काय काय हाल करतील हेही सांगता येत, हे पण बोलता येत नाही. लक्षात ठेवा, मोठं झाल्यानंतर काय काय हाल करायला लावतील हे अनिर्वचनीय आहे. आज सुशीलानं सांगितलं, तुम्हाला आपल्या मुलांच्यासाठी तुम्ही द्वारकेला जा, तुमचा द्वारकेचा मित्र आहे. लक्षात ठेवा, मित्रता कुणामध्ये होते हे सुदामांना माहिती होतं. मित्रता समानतेमध्ये होती, विषमतेमधली मित्रता कदापि टिकत नाही. लक्षात ठेवा, म्हणून योग वासिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांना उपदेश करत असताना वशिष्ठ महर्षी रामाला सांगतात, रामा ययोरेव समवित्तम, ययोरेव समवित्तम, ययोरेव समम कुलम, तयोर विवाहो मैत्रीच न उत्तम अधमयोः क्वचित. उत्तम अधमाची न मैत्री टिकते, न उत्तम अधमाचा विवाह टिकतो. मित्रता समानतेमध्ये होते. लक्षात ठेवा, विषमतेमधली मित्रता ही टिकत नसते. लक्षात ठेवा, शास्त्रामध्ये असं म्हटलं, मृगाव मृगै संग मनो प्रजंती, गावश्च गोभैरस्तुरंगास्तुरंगै, मूर्खश्च मूर्खैस्तु धैर्यस्तु धीवी, समानशीलेषु विष्णेषु सख्यम. ज्याचा समानशील आहे, ज्याचा समान स्वभाव आहे, ज्याची समानता आहे, मित्रता तिथे होत असते. लक्षात ठेवा. कधी असं तुम्ही ऐकलं का गाढवाची आणि हरणाची मैत्री झाली? गाढव कधी हरणाबरोबर मैत्री करतं काय? म्हणजे मी धाडस करून बोलतो, प्राण्यांना मैत्री कळते पण मानवाला मैत्री कळत नाही. लक्षात ठेवा, आपण कोणाशी मैत्री करावी? लक्षात ठेवा, धाडस करून सांगतो, आपण कुठे जन्माला यावं हे मायबाप आपल्या हातामध्ये नाहीये. आणि हे जर आपल्या हातामध्ये असतं तर आपण कुठे जन्माला आलो असतो? लक्षात ठेवा, कुठे आलो असतो? आपली आई कोण असावी, आपले वडील कोण असावे हे आपल्या हातामध्ये नसतं. लक्षात ठेवा. पण आपण इथं शिव चिदंबर स्वामी मंदिरामध्ये बसलेले आहात. शिव चिदंबर स्वामी महाराजांनी साक्ष घेऊन सांगतो, जरी जन्माला येणं हे आपल्या हातामध्ये नसेल
पण जन्माला आल्यानंतर आपल्याला मित्र कोण असावा, आपल्याला संगती कोणाची असावी मात्र आपल्या हातामध्ये असतं. मित्रता चांगल्यांची करा, मित्रता संतांची करा. आणि मित्र असा असावा, लक्षात ठेवा, सुदामांसारखा मित्र असावा. वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालता का. दुःख अडवायला हुंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आणि म्हणून आज सुदामांना सांगतात, सुशीला असं सांगते, जा तुम्ही मित्राकडे, तो अर्केचा राजा आहे. पण सांगितलं मित्राकडे तेव्हा जावं जेव्हा मित्राला आपण आपल्या घरी बोलावू शकतो. नाहीतर मित्राला जर आपण बोलावू शकत नाही तर मित्राच्या घरी जाण्याचा आपला अधिकार नाही, लक्षात. आणि जायचं कसं, मागण्याकरता जायचं का. ही सुदामांची सुदामा म्हटले की मागण्याकरता सुदामा म्हणतात, मी जाणार नाही परमात्म्याकडे, कृष्णाकडे. कारण त्यांच्या समोर अनेक उदाहरणं होती, लक्षात ठेवा. द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा, त्याला त्याची आई पिठामध्ये पाणी कालवायची, ते दूध म्हणून प्यायला द्यायची. पिठामध्ये पाणी कालवायचे, पिठामध्ये. गरिबी अवघड असते, लक्षात ठेवा. म्हणजे मी धाडस करून सांगतो, आजपर्यंत श्रीमंताला गरीबाचं दुःख कधी कळत नसतं, लक्षात ठेवा. गरीबाला दुःख कठीण असतं, लक्षात ठेवा. ती अश्वत्थाम्याला पिठामध्ये पाणी घालायची, दूध म्हणून प्यायला द्यायची. एक दिवस त्यानं सांगितलं, द्रोणाचार्य तुमचा मित्र द्रुपद आहे, जा द्रुपदाकडे एक गाय आणा, गाय, फक्त याला दूध पिण्याकरता गाय आणा. कारण तो एका मित्राच्या घरी गेलता अश्वत्थामा, आणि मित्र श्रीमंत होता, त्याला तिथं खरं दूध प्यायला मिळालं. दुसऱ्या दिवशी आईनं ते पिठात पाणी कालवलं आणि म्हटलं हे दूध पे. तो म्हटलं, आई आता मला हे दूध नकोय, मला खरं दूध पाहिजे. आईनं सांगितलं, बाळा आपली परिस्थिती नाहीये, मी तुला ते दूध देऊ शकत नाही. मग पतीला सांगितलं, जा द्रुपदांकडे जा, द्रुपद राजा एक गाय मागून आणा. आणि द्रोणाचार्य द्रुपदानं काय अपमान केला द्रोणाचार्याचा. अरे द्रोण, बचपन की बातें भूल जा. मित्र कोण कोणाचा, लक्षात ठेवा. इथं आई वडिलांना विसरतात तर मित्राचं काय घेऊन बसला. मित्राचं काय, कोण कोणाचा मित्र. इथं कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू हेच कळायला तयार नाही. नंतर माणसं म्हणतात, महाराज हो केसानं गळा कापला, हो केसानं. इथं मित्र कोण आणि शत्रू कोण हेच कळायला तयार नाही. कोण शत्रू आहे आणि कोण मित्र आहे. आणि म्हणून सुदामानं सांगितलं, मी जाणार ईश्वराच्या दारामध्ये जाण्याकरता कशाचा अभिमान. सांडोणी वेदाध्ययन, सांडोणी शास्त्र श्रवण. नाथ बाबा भागवत एकादश स्कंदावर टीका लिहित असताना नाथ महाराज असे लिहितात, उद्धवा सांडोणी वेदाध्ययन, सांडोणी शास्त्र श्रवण, सांडोणी वैदिक लौकिक, सांडोणी आगम तांत्रिक मद शरण निघालिया देख. उद्धवा अशा पद्धतीने तुला माझ्याकडे यावं लागेल. तू वेदाचं अध्ययन केलं असेल सोडून दे, तुला शास्त्राचं चिंतन असेल सोडून दे, पण हे सर्व सोडून तू माझ्याकडे ये. असं उद्धवाला एकादश स्कंदामध्ये नाथबाबा उपदेश करतात. आणि तुम्ही जा परमात्म्याकडे. आणि ही गोष्ट सुदामांना
आवडली आणि सुदामा म्हटले देवाच्या दर्शनासाठी जायचंय, मग गेलं पाहिजे. मग देवाकडे जात असताना, संतांकडे जात असताना, सद्गुरूंकडे जात असताना, आई वडिलांकडे जात असताना रिक्त पानेर्न गच्छेत, मोकळ्या हाताने जाऊ नका. आणि मोकळ्या हाताने गेलात ना तर मोकळ्याच हाताने यावं लागतं. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही घेऊन जा. हा आग्रह नाही की हे न्या. मग सुदामांना न्यायचे देवा करता काही नाही हो सुदामांकडे, काही नाही. पण पत्नीनं शेजारींकडे पत्नी गेली आणि पत्नीने सांगितलं 4 मुठ्ठी याचित्वा, याचना केली, 4 मुठ्ठी तांदूळ द्या. महाराज पूर्वीचा काळ होता, ते म्हटले 4 मुठ्ठी तांदूळ देते, पण तुझे पती द्वारकेवरून आले की मला याच्या मोबदल्यामध्ये 8 मुठ्ठी पाहिजे. पूर्वी होतं ना असं. आपल्याकडे तुम्हाला करड्याला माहिती आढ्याचं काय, वाडी 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 देताना एक द्यायचं, घेताना काय घ्यायचं. त्याच्याशिवाय कोण देत होतं लक्षात ठेवा. कोणाची पत असते, गरीबाची कुठे पत. मोठ्यानं किती बुडवलं तरी माणसं म्हणतात वा वा वा, पण गरीबाला कोण देतं लक्षात ठेवा. दुकानदार पण देत नाही गरीबाला त्याचा अवतार पाहून. आणि मोठ्यांचे कपडे वगैरे मस्त पाहिजे की आशे बोलतात की सगळं देऊन टाकतात. पण गरीबाला देतो कोण. गरीबाचं काही खरं नसतं लक्षात ठेवा. कोण देत नाही लक्षात ठेवा. आपल्याकडे आहे तर जगाकडे आहे लक्षात ठेवा. आणि आपल्याकडे नाही तर कोणाचकडे नाही लक्षात ठेवा. आपल्याकडे नसल्यावर कोणाकडे नसतं लक्षात ठेवा. आणि आपल्याकडे असल्यावर संपूर्ण जगाकडे असतं लक्षात ठेवा. जग तुम्हाला लक्षात ठेवा. आपल्याकडे नसल्यावर कुणाकडे नसतं. तुम्ही घरून जेवण करून जा. 10 माणसं विचारतात जेवण करायचं का, जेवण करायचं का. आणि घरून उपवासी जा, एक पठ्ठ्या विचारत नाही जेवण करायचं. एक पठ्ठ्या पण विचारत नाही करतो का जेवण, नाही विचारत. याचा अर्थ आहे निसर्ग आहे. हो, कोणी नाही लक्षात घ्या. आणि मग 4 मुठ्ठी तुम्हाला देते म्हटले ते शेजारी, पण आल्यानंतर मला 8 मुठ्ठी तांदूळ दिले पाहिजे. या चरित्वा इति चतुर. आणि 4 मुठ्ठी तांदूळ सुशीलेनं मागून आणले. आणि मागून आणल्यानंतर ते बांधण्याकरता वस्त्र नाही हो, परंतु प्रसन्नता अशी आहे, प्रसन्नता. त्या घरामध्ये वस्त्र नाही. एवढी प्रसन्नता आहे सुदामांच्या घरामध्ये. अंगावर वस्त्र नाही, बांधण्याकरता वस्त्र नाही. आज तुम्ही प्रामाणिकपणानं सांगा, इथं महिला वर्ग, मातृवर्ग, आज आपल्याकडे किती वस्त्र आहेत लक्षात ठेवा. कपाट उघडल्यानंतर कपाटाला श्वास घेण्याकरता जागा नाही. गुदमरलेत कपाट. उघडले की अंगावर पडतात. म्हणजे मी धाडस करून मरेपर्यंत कपडे घेतले नाही तरी पुरतील, तरी आम्हाला घ्यावेच वाटतात. घ्यावे माहितीच नाही आम्हाला. काही उंदरं खातात, काही घुसखोर खातात. वस्तू किती असाव्या. हे दुःख आम्ही वाढवून घेतले लक्षात ठेवा. हे दुःख आम्ही वाढवले. त्या वस्तूंचा नंबर आपण आहेपर्यंत लागेल की नाही मला नाही सांगता येत. लागेल की नाही नंबर, पण घेतोय. बसलं नाही की मग दुसरं कपाट घ्या. अरे अरे हेच काय करायचं. हो, आज बांधण्याकरता कपडा नाहीये, पण प्रसन्नता. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति. कसं तरी ते एक ठिकाणी गाठी, सर्व गाठी गाठी करून कसं तरी ते बांधलेलं आहे. आणि सुदामा परमात्म्याच्या दर्शनासाठी सुदामा निघालेले आहेत लक्षात ठेवा. आणि खूप दूर अशी नगरी आहे द्वारका. पण परमात्म्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं की परमात्मा हजारो पावलं पुढे येत असतात. आणि सुदामा परमात्म्याच्या दर्शनासाठी निघालेले आहेत लक्षात ठेवा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. चले श्याम सुदामा. जाते जाते कहे रामा.
लटकाए, चावल की पोतली बगल में दबाए। लोटा कटोरा गले में लटकाए, चावल की पोतली बगल में दबाए। जाते जाते मुख में, जाते जाते मन में, हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से मिलते सुदामा। ओ चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। अंगावर वस्त्र नाही, शरीर कृष्णकाय झालेलं आहे, परंतु अंतःकरणामध्ये इच्छा आहे की कधी बिरडे भेटेल, कधी तो स्वामी भेटेल। ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे। आणि सुदामा अंतःकरणामध्ये फक्त एक ध्यास आहे की एक वेळेस परमात्म्याचं दर्शन व्हावं, एक वेळेस परमात्म्याचं दर्शन व्हावं, अशी अंतःकरणामध्ये इच्छा आहे, लक्षात ठेवा। आणि सुदामा त्या ठिकाणी द्वारकेच्या जवळ जवळ आलेले आहे। आणि द्वारकेच्या जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी महाद्वाराजवळ, महाद्वारापर्यंत सुदामा आलेले आहे। आणि महाद्वारापर्यंत सुदामा आल्यानंतर त्या ठिकाणी सुदामांना, त्या ठिकाणी जे द्वारपाल आहे ते द्वारपाल सुदामांना आतमध्ये येऊ देत नाहीत, लक्षात ठेवा। सुदामांची ती अवस्था पाहिली, सुदामांची ती वस्त्र पाहिली आणि हसू लागली, म्हटली याच्या अंगावर वस्त्र नाही, हा कशाचा कृष्णाचा मित्र, हा कशाचा द्वारकेचा राजा जो आहे तो आमचा राजा आहे। आणि त्या ठिकाणी चेष्टा मस्करी करू लागली सुदामांची। अरे म्हटले जा, आता परमात्मा झोपलेले आहेत आणि परमात्म्यापर्यंत तुम्हाला जाता येणार नाही। ती सुदामांची अवस्था पाहिली, अंगावर वस्त्र नाही, फाटलेले वस्त्र वगैरे सर्व। आणि ते सर्व सुदामांचे काय करतायत, हो सांगतात, देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे मैं विश्वास लेके आया हूँ। मेरे बचपन का यार है मेरा शाह, यही सोच के मैं आस करके आया हूँ। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, 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 इधर पे सुदामा। न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। ओ बता दो कन्हैया को नाम है सुदामा। ओ बता दो कन्हैया को नाम है सुदामा। ओ एक बार मोहन सजा करके कह दो, एक बार मोहन सजा करके कह दो, तुम्हारे महल में गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है। सर्वांनी टाळ्या वाजवा, गाडी बोलो, टाळी वाजवा सर्वांनी। क्या बात है, महिला मंडळ पगडी नाहीये। आणि हा म्हणतोय मी सुदामा, असं म्हणतो की मी भगवंताचा मित्र आहे, आम्ही गुरुकुलामध्ये एकत्र राहिलो, मला जाऊ देऊ नका म्हणतो, मला जाऊ देऊ नका, परंतु माझा मित्र आहे तो
कमीत कमी माझा निरोप तर त्याला सांगा. असं बराच वेळ चालतं, असं बराच वेळ चालतं. आणि मग तो जो चोबदार असतो, जो द्वारपाल असतो, त्या एका द्वारपालाला सुदामांची दया येते आणि त्याला असं वाटतं की कमीत कमी आपण निरोप तर सांगावा. आणि एक द्वारपाल परमात्म्याला निरोप सांगण्याकरता येतात. एक द्वारपाल परमात्म्याला निरोप सांगण्याकरता या ठिकाणी येतात. आणि ज्यावेळेस द्वारपाल परमात्म्याला निरोप सांगण्याकरता येतात आणि ते द्वारपाल परमात्म्याला निरोप सांगत असताना असा निरोप सांगतात की सुदामा नावाचा एक मित्र तुम्हाला भेटण्याकरता आलेला आहे. आणि सुदामांचं नाव ऐकलं आणि परमात्म्यानं सिंहासनावरून उडी मारली आणि सुदामांच्या दर्शनासाठी, सुदामांच्या भेटी चले आए मोहन लगाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को. ओ हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा. ये कैसा महिमा अजीब भीतर प्रेम गरीब गया है. अरे द्वारपालो अरे द्वारपालो कन्हैयास कहो मेरे पे सुदामा गरीब गया है. मेरे पे सुदामा गरीब गया है. मेरे पे सुदामा गरीब गया. आणि सुदामांना परमात्म्यानं आपलं सिंहासन दिलं. आणि परमात्म्यानं असं कोण करू शकतो लक्षात ठेवा. आपलं सिंहासन कृष्णाच्या अतिरिक्त कोणी देऊ शकत नाही. लक्षात ठेवा, हे कृष्णानं आपलं सिंहासन सुदामांना दिलं आणि सांगितलं हा मोठा भक्त आहे आणि हा मोठा भक्त आहे आणि स्वतः परमात्मा प्राद प्रक्षालन सुदामांचं करत आहे. स्वतः चरणाचं पाद प्रक्षालन परमात्मा करत आहे. रुक्मिणी विचार करते, अंगावर वस्त्र नाही, किम अनेन कृतम पुण्यम, यानं काय पुण्य केलं माहिती नाही. स्वतः लक्ष्मीपती सज्जन हो, तुम्ही काय पुण्य केलं तुमच्या लक्षामध्ये येणार नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुत कल्प आणि स्वतः भगवंतानं आणि रुक्मिणी मातेनं पाद प्रक्षालन केलं आणि गळ्यामध्ये पुष्पमाळा परमात्म्याने टाकलेली, पुष्पमाळा गळ्यामध्ये परमात्म्याने टाकलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी पूजा झालेली आहे, पुष्पमाळा गळ्यामध्ये टाकलेली आहे. आणि रुक्मिणी आली. रुक्मिणीनं त्या ठिकाणी सुदामांचं रुक्मिणीनं काय केलेलं आहे, आरती वगैरे सुदामांची केलेली आहे. परमात्म्याने सांगितलं हा ब्रह्मज्ञानी आहे, हा संत आहे आणि ह्या संतांचं पूजन परमात्मा स्वतः आपल्या भक्तांचं, परमात्मा स्वतःचं वचन कधी सत्य करत नाही लक्षात ठेवा, पण आपल्या भक्ताचं वचन परमात्मा कधी खोटं होऊ देत नाही लक्षात ठेवा. या परमात्म्याचा प्रभाव स्वतःचं वचन परमात्मा एखाद्या वेळेस विसरती, पण आपल्या भक्ताचं वचन परमात्मा विसरणार नाही लक्षात ठेवा. आणि आरती झाली आणि परमात्म्याने सांगितलं रुक्मिणीला सुदामांचं दर्शन घे. आणि स्वतः रुक्मिणीनं
परमात्मा रुक्मिणीनं दर्शन घेतलेलं आहे. सुदामांना आशीर्वाद दिला, पतिप्रिया भव, पुत्रवती भव. मग सत्यभामा आली, मग सत्यभामा पण आलेली आहे. सत्यभामेनं दर्शन घेतलं. मग मित्रवृंदा आली, मग कालिंदी आली. एकामाग एक सर्व सर्वात्म्याच्या ज्या पत्न्या आहे सर्वांनी सुदामांचं दर्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे. पतिप्रिय भव, पुत्रवती भव, स्वस्ती भव. आणि सर्वांना आशीर्वाद देत 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 आता हजारांवर संख्या गेली. आता सुदामा नुसते भव 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 म्हणायला लागले, थकलेले सुदामा आता. आणि सुदामांनी परमात्म्याला विचारलं, परमात्मा अजून किती आहेत? परमात्म्याने सांगितलं, तुम्ही मोजून घ्या. संख्या 4-5 हजारावर संख्या गेली. सुदामा थकलेले. आता सुदामांच्या तोंडातून भव भव शब्द येत नाहीये. मग सुदामांना परमात्म्याला सांगितलं, हे परमात्मा तुझी लीला अपरंपार आहे. आता हे कर, ह्या तुझ्या अर्धांगिनी आणि तो यांचा अर्धांग आहेस. आता एक काम कर, आता यांचं दर्शन राहू दे, तूच माझं दर्शन घे, मी तुलाच आशीर्वाद देतो. आणि स्वतः परमात्मा सुदामांच्या चरणाला लागलेले आहेत. लक्षात ठेवा. हो, संतांमध्ये एवढं सामर्थ्य असतं, संत देवाला सुद्धा आशीर्वाद देऊ शकतात. लक्षात ठेवा. सद्गुरु संत हे देवाला सुद्धा आशीर्वाद देऊ शकतात. आणि सुदामांनी परमात्म्याला आशीर्वाद दिला. श्री शुकदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगत असताना भागवतामध्ये असं सांगतात की सुदामास परमात्म्याला आशीर्वाद देत असताना भागवतामध्ये असे श्लोक आले. असं म्हणतात शुकदेव महर्षी, स्वस्त्यस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु, स्वस्त्यस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु, गोवाज हस्ति धनधान्य समृद्धिरस्तु, ऐश्वर्यमस्तु बलमस्तु रिपोक्षयस्तु, वंशे सदैव भवतां हरिभक्तिरस्तु, अस्तु कल्याणम अस्तु कल्याणम. तुझं सदा कल्याण हो. आणि सुदामांनी आशीर्वाद परमात्म्याला दिला. परमात्मा प्रसन्न झाले. आणि परमात्म्यानं त्या ठिकाणी सुदामांना विचारलं की सुदामा तुझं घरी कसं काय चाललंय? आणि असं विचारल्यानंतर सुदामांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. सुदामांना सांगितलं, परमात्मा एका महिन्यामध्ये 2 एकादशा होतात. एक मास में 2 एकादशी हो. प्रभू एका महिन्यामध्ये 2 एकादशा होतात, पण माझ्या घरामध्ये नित्य एकादशी आहे. प्रभूचे नेत्र सजल झाले. माझा भक्त आणि इतकं दुःख, किती दुःख असावं एखाद्याच्या जीवनामध्ये. माझा भक्त आणि एवढं दुःख. प्रभूचे नेत्र सजल झाले. प्रभूने सांगितलं, जे होनी थी हो गई अब नाहीसी हो. ते झालं ते झालं. इथून पुढे असं होणार नाही सुदामा. आता तुझ्या घरामध्ये नित्य द्वादशी होणार आहे. आता तुझ्या घरामध्ये नित्य द्वादशी होणार आहे. आता तुझ्या घरामध्ये एकादशी राहणार आहे. आणि सुदामांना परमात्मा विचारतात, आणि सुदामा तू माझ्यासाठी काही आणलं का? जसं साधुत्व असतं ना, तसं देवाचं देवत्व असतं. आता ती सुवर्णाची द्वारका पाहिली, सुवर्णाचं राजसिंहासन पाहिलं, ते सर्व पाहिलं. आणि सुदामांना वाटलं, आता याला आपल्या पोह्याची काय किंमत आहे? लक्षात ठेवा, तुम्ही काय आणलं याला महत्व नसतं. लक्षात ठेवा. तुम्हाला 2 मिनिटात उदाहरण सांगतो. तो सेतू बनवत असताना नल नील जांबवंत हनुमंतराय मोठे मोठे पर्वत आणून टाकायचे. मोठे मोठे पर्वत. तो लंकेला जाण्याकरता सेतू करायचा होता. सेतू हनुमंतराय न नील 18 पद्म वानर होती. 18 पद्म वानर. तुम्ही काय आणलं याला महत्व नसतं. लक्षात ठेवा. आणि मोठे मोठे पर्वत त्या समुद्रामध्ये आणून सागरावर सेतू बांधायचा होता. आणि एक खार होती, खारुताई होती. खारुताई काय करायची? वाळूमध्ये फक्त अशी वाळूमध्ये अशी लोढायची. आणि काय त्याच्या अंगावर 4 कण 5 कण किंवा काय तिचं
जेवढी वाळू येईल तेवढी तिथं जायची आणि तिथं असं अंग झाडायचे. प्रभूनं पाहिलं आणि प्रभूनं पाहिल्यानंतर प्रभू त्या खारी जवळ गेले आणि प्रभूनं खारीला विचारलं, खारी खारुताई, अरे तुझ्या या 4 कणांना हा सेतू बनेल का? तेव्हा खारीनं सांगितलं, रामा अरे सेतू बनेल तेव्हा बनेल, तू मला जेवढं सामर्थ्य दिलंय तेवढं मी देणार आहे, लक्षात ठेवा. तू जर मला हनुमान बनवलं असतं तर मी सुद्धा मोठे मोठे पर्वत इथं आणून टाकले असते, पण तुम्हाला हनुमान बनवलं नाही, तुम्हाला नल नील बनवलं नाही. अरे तू जेवढं सामर्थ्य दिलं तेवढं मी करते, जेव्हा बनेल तेव्हा बनेल. तुम्ही काय दिलं याला महत्व नाही, कसं दिलं याला महत्व आहे, लक्षात ठेवा. तुमची भावना, हो भगवान म्हणतात तू काय आणलं याला महत्व नाही सुदामा. माझा स्वभाव तू विसरलास का? माझा स्वभाव तुला सांगतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. अरे तू पत्र दे, पुष्प दे, पाणी दे, तदाहम भक्ती प्रवृत्त. माझी भक्ती, तुझी भक्ती पाहिलेली आहे. तू काय आणलं याला महत्व नाही. सुदामा देण्यामध्ये समर्थ नाही, सुदामा देत नाहीये. मग परमात्म्यानं सिंहासनावर उडी मारली आणि स्वतः ती पोटली परमात्म्याने ओढून घेतली. स्वयं जहार किमिदम. आणि स्वतः ती पोटली परमात्मा उघडताय. परमात्म्यानं ती पोटली उघडली आणि ती पोटली उघडल्यानंतर त्या ठिकाणी 1 मुठ्ठी तांदूळ त्या ठिकाणी परमात्म्यानं भक्षण केले आणि एका लोकाचं ऐश्वर्य सुदामाला प्रदान केलं. हो, स्वयं जहार किमिदम इति पृथ्वी तंडुला आणि इति मुष्टिम जगत्कृतः. एका लोकाचं ऐश्वर्य सुदामांना प्रदान केलं. दुसरी मुठ्ठी घेणार आणि भक्षण करणार. रुक्मिणी आली, रुक्मिणीने हातावर मारलं परमात्म्याच्या. अहो म्हटलं असं काय करताय? काय असतं, घरातील पुरुष देऊ लागला ना की महिलांना असं वाटतं सगळं घेतो का, सगळं घेतो का. आता काय आपल्याला शिल्लक ठेवतोच की नाही. आता याला झालंयच का? रुक्मिणीनं सांगितलं, अरे सुदामाला सर्व देऊन तुम्ही स्वतः सुदामा म्हणणार आहात. आपल्यालाही मुलं आहे, आपल्यालाही परिवार आहे. आणि मग तिनं हाताला मारलं. इति मुष्टिम जगत्कृतम् जगदुमाधदे. आणि मग दुसरी मुठ्ठी सुदामांना त्या ठिकाणी देणाऱ्याला माहिती नाही आणि सुदामांना ते दिलं. लक्षात ठेवा, भागवतामध्ये असे श्लोक आले. सुदामा ज्यावेळेस भजन करायचे ना तर वेलीला फुलं येत होती, वेलीला फुलं येत होती. नंतर ते भजन राहिलं नाही. लक्षात ठेवा, सुदामांना परमात्म्यानं सर्व दिलेलं. म्हणून जो भगवंताचा भक्त असतो, लक्षात ठेवा. आपल्याला एक गोवी सांगतो दादा दादा. माऊली असं म्हणतात, माझी या भक्ताने संसाराची चिंता काही समर्थाची कांता कोणान माझी. दुर्बळाची कन्या समर्थाने केली. दुर्बळ आपण जरी असो, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. एक तुम्हाला वाक्य सांगतो मामासाहेबांचं, मामासाहेब दांडेकरांचं वाक्य सांगतो. मामासाहेबांनी ज्यावेळेस वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश केला, जोग महाराज होते. जोग महाराजांनी मामासाहेबांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी पाहिली. आपण दुर्बळ असू द्या, अडचण नाही, आपण दुर्बळ असू द्या, पण हातामध्ये ज्ञानेश्वरी पाहिली. आणि जोग महाराज मामांना असं म्हणतात, मामा तुम्ही ज्ञानेश्वरी हातामध्ये धरली म्हणजे ही सामान्य गोष्ट नाही. ज्या व्यक्तीनं ज्ञानेश्वरी हातामध्ये धरली म्हणजे त्या व्यक्तीचा हात ज्ञानोबारायांनी धरलेला आहे. लक्षात ठेवा, ज्ञानोबारायांनी आपल्या हाताला पकडलेला आहे. आणि जर ज्ञानोबारायांनी जर आपल्या हाताला पकडलं असेल तर काय आपण समर्थ होणार नाहीत का? हो, आपली कुळ समर्थ आहे. लक्षात ठेवा, आपली परंपरा समर्थ आहे, आपले संत समर्थ आहे. मामा, हो, तुम्हाला ज्ञानोबारायांनी तुमच्या हाताला पकडलेलं आहे. मामा SP कॉलेजचे प्राचार्य होते. त्या काळामध्ये SP कॉलेजचे प्राचार्य होते मामा. लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवा, तुम्ही 7 दिवस कथेला आला. 7 दिवसामध्ये मी तुम्हाला काही मागितलं नाही. मामांचं एक वाक्य परत मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवता आलं तर ठेवा, नाहीतर अडचण नाही. लक्षात ठेवा, मामांना जोग महाराजांनी सांगितलं, मामा जीवनामध्ये सर्व गेलं तर चालेल, जाऊ द्या. कर्डेकर ग्रामस्थ दूर दूरून तुम्ही सर्व मातृवर्ग पितृवर्गाला, जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी गेल्या तरी चालतील, 2 गोष्टी जाऊ देऊ नका. लक्षात ठेवा,
सर्वांना कळकळीची विनंती आहे, सर्व गेलं तरी चालेल, तुमची संपत्ती गेली तर जाऊ द्या, तुमचं वैभव गेलं तर जाऊ द्या, पण दोन गोष्टी तुम्ही जीवनामध्ये जाऊ देऊ नका. पहिलं तुमचा प्रामाणिकपणा आणि दुसरं तुमचं आचरण. तुमचं आचरण जर तुम्ही जाऊ दिलं नाही, तुमचा प्रामाणिकपणा तुम्ही जर जाऊ दिला नाही, तर परमात्मा तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी देणारच आहे. लक्षात ठेवा, सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार. दोन गोष्टी तुम्ही जीवनामध्ये जाऊ देऊ नका मामा. हो, तुमचा प्रामाणिकपणा कधी तुम्ही सोडू नका, लक्षात ठेवा. आणि सुदामाने आपला प्रामाणिकपणा कधी सोडला नाही, लक्षात ठेवा. पण सुदामाला परमात्म्यानं ते दिलं, हो ईश्वरानं दिलं, लक्षात ठेवा. आणि सुंदर अशी या ठिकाणी ही झाकी झालेली आहे. जी झाकी बनवली ते सुरेश महाराज, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि कृष्ण आणि रुक्मिणी माता बनलेले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्या ठिकाणी हा कृष्ण आहे कांचन देशमुख आणि या ठिकाणी रुक्मिणी आहे समीक्षा कोंडे. आणि ह्या ज्या अश्विनी 7 दिवस आपले सर्व आहेत, यांनी सुंदर असे रुपेश घुले ते आश्रमाचे सेवक आहेत. अश्विनी रुपेश घुले मांजरी, त्यांनी सुंदर आपल्याला या सर्वजण बनलेले आहेत. यांना मनापासून धन्यवाद देतो. चौकदार जे बनलेले आहेत ते आमचे दादा गायकवाड आहेत. आणि अजून आश्रमातलं दुसरे चौकदारांच्या आश्रमातलं नाव सुनील जगदाळे. हा आश्रमातलेच आहेत, आपल्या मंदिरातले सुनील जगदाळे. आणि या ठिकाणी आमचे दादा गायकवाड हे चौकदार पण एकदम धष्टपुष्ट आहेत. हो, आणि त्यांचाही अधिकार मोठा असतो, लक्षात ठेवा. सांगेन मी तुम्हाला कधी. आणि जी सुदामा बनलेली आहे ते आमच्यावर नितांत प्रेम करणारी, आमच्याबरोबर कायम असतात. आणि ते आहे सुभाष साठे. त्यांना सुदामाचं पार्ट घ्यायची इतकी प्रॅक्टिस झालेली, ते नुसते सुदामाचे कपडे घातले की त्यांचं अंग असं हालायला लागतं. कुठे पडतील, कसे पडतील काही सांगता येत नाही, लक्षात ठेवा. इतका अभ्यास. आणि कधीपासून हा अभ्यास, कधीपासून आमचे परमस्नेही सुभाष शेठ वाघमारे, जे तुमच्या गावचे जावई आहेत, त्यांनी आपल्या आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं भव्य आणि दिव्य एका व्यक्तीनं आमच्या कथेचं आयोजन केलं. तेव्हापासून हे सुदामा बनतात. आणि इतका अभ्यास झाला, कपडे घातले की लट 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 करतात. असे आमचे या ठिकाणी परमस्नेही या ठिकाणी या सुभाष साठे आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद. त्या सर्व पात्रांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि एक भजन होईल, या पात्रांना घेऊन जा आपल्याला पुढची कथा श्रवण. आणि तुम्ही सर्वजण आता आपले मर्यादित वेळ आपले ह्या तुम्ही थोडे
मुरली से आवाज आई, हो राधे 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 श्री राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे। राधे 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 राधे